नमस्कार श्रोते हो. सध्या बिबट्या या प्राण्यानं आपल्या सर्वांना अगदी सळो की पळो करून सोडलंय. अनेकांना जळीस्थळी काष्ठी पाषाणी बिबट्या दिसतोय. बिबट्या आज इथं दिसला, या वस्तीत शिरला, अशा थरारक कथांनी सोशल मीडियावर चर्चा रंगायला लागल्यात. या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी सरकारी बैठका झाल्या आणि निर्बीजीकरणासारखे निर्णयही झाले. पण हे उपाय खरंच मानव आणि बिबट यांच्यातला हा संघर्ष थांबवू शकतील का? नेमकं काय कारण आहे की बिबटे इतके आत मानवी वस्तीत शिरू लागलेत? याबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागाच्या विशेष वार्ता कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, सध्या बिबट्यांनी माणसांना अगदी हैराण करून सोडलंय. अचानक बिबट्या मानवी वस्तीत शिरण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय नेमकं? बघा, आता सगळ्यात तर आधी आपल्याला इथून सुरुवात करायला लागेल. जसं आपण बोलताना म्हणाला की बिबड्याने आपल्याला सळो की पळो करून सोडलंय, किंवा तो अचानक मानवाच्या वस्तीत येतोय. खरं तर आपल्याला हे पहिल्यांदा बघायला लागेल की कुणी कुणाला सळो की पळो केलंय. बिबड्यानं आपल्याला केलंय की आपण बिबड्याला केलंय? काही सांगायच्या आधी मला कधी स्पष्ट करायला आवडेल इथं की नेहमी आपण जेव्हा बघतो की सरकार किंवा आपण सगळे वन्य प्राणी वाचवायला जे काही प्रयत्न करतो ते सगळं करत असताना नेहमी डोळ्यासमोर आपला असतो हा मानव, की माणसाला कुठला त्रास होऊ नये हे सगळं वाचवत असताना हे पहिल्यांदा नेहमी शासन बघत असतं. पण आपल्याला नेहमी हे समजून घ्यायला पाहिजे की हे बिबड्या, हे वाघ यांचा आजकाल आपल्याला त्रास का वाढल्यासारखा वाटायला लागलाय? कोण याला जबाबदार आहे? बघा, आपण एखादी गोष्ट जेव्हा बघत असतो त्या कुठल्या तरी गोष्टीवर आपण फोकस करतो. सध्या झालेलं आहे की बिबड्यावर आपला फोकस आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना काय वाटतंय की बिबड्या आपल्याला सळो की पळो करून सोडतोय. थोडासा फोकस जर आपण हलवला आणि जर माणसाकडे जर आपण बघितलं तर लक्षात येईल या सगळ्याला जबाबदार आपणच सगळीजण आहोत. आपण जसं जसं जंगल कमी करायला लागलेलो आहोत, जसं जसं आपली शेती जंगलाच्या आत नेलेली आहे, रस्ते आपण करतो, वेगवेगळे प्रोजेक्ट निर्माण करतो, त्यामुळे फॉरेस्टचे तुकडे पडतात. हे जेव्हा सगळं व्हायला लागतं तेव्हा हा त्रास जो आहे हा वाढलेला आहे. एक गोष्ट खरी आहे मात्र की हे वारंवार या गोष्टी होत असल्यामुळं माणसात आता संयम सुटू लागलेला आहे. आणि अगदी खरी गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू वन्य प्राण्याकडून होतो तर आपण लोक सारासार हा विचार न करता मग म्हणतो की त्या प्राण्याला मारा. कुणाच्याही घरात जरी घडलं, उद्या तुमच्या किंवा माझ्या घरात जर वन्य प्राण्यानं हल्ला केला आणि असा प्रसंग घडला तर आपल्याला हे असंच वाटणार आहे. पण थोडा शांततेने विचार केला तर आपल्याला हे बघायला की वन्य प्राण्यानं आपल्या घरात येऊन हल्ला केलेला आहे का? असं कधी झालंय का की वन्य प्राणी तुमच्या घरात आला, दरवाजावर टकटक केलं, तुम्हाला दार उघडायला लावलं आणि मग तुमच्यावर हल्ला केला? असं झालंय कधी? असं कधीच झालेलं नाहीये. पण आता जुन्नरचा आपण थोडा विचार करू. काय चाललेलं आहे आज जुन्नरमध्ये? ऊसाची शेती सगळीकडे आहे, पाणी सगळीकडे आहे, हिरवेगार क्षेत्र मिळतं आहे. आणि बिबड्या हा जो प्राणी आहे हा माणसासारखा आहे. म्हणजे कसं की ज्याला आपण म्हणतो ऑपॉर्च्युनिस्टिक, जे एखादी वेळ साधून घेणारा, इल्युझिव्ह आहे. तो लवकर वाघासारखा सगळ्यांना दिसून येणारा प्राणी, लपून बसणारा प्राणी आहे. मांजरासारखा असल्यामुळं थोडंसं एक फूटभर उंचीचं गवत वाढलेलं असेल, झुडपं वाढलेली असेल तर तो लपून बसतो. त्याला भक्ष्य म्हणून काय चालतं? त्याला घूस चालते, त्याला कुत्रं चालतं, त्याला डुक्कर चालतं. आणि मग क्वचित प्रसंगी असं होतं की समोर क्राउच केलेला, म्हणजे जमिनीवर बसलेला किंवा उकिडवा बसलेला माणूस किंवा छोटं मूल सुद्धा त्याला आपलं भक्ष्य वाटतं आणि त्यावेळेस हे हल्ले होत जातात. त्यामुळे थोडं जर आपण विचार केला तर आपल्याला शांतपणानं बसांत लक्षात येतं की हे सळो की पळो वन्य प्राण्यानं जे आहे ते आपण केलेलं आहे. आपली हवस, आपली इच्छा, आपल्याला करत असलेली डेव्हलपमेंट. बघा, डेव्हलपमेंट म्हणजे आपल्याला काय लागतं? रस्ते लागतात, बरोबर आहे. पण सगळीकडे 6 लेन 8 लेन आपल्याला पाहिजे आहेत का? सगळीकडेच आपल्याला फ्लायओव्हर पाहिजे आहेत का? हे पण आपल्याला बघायला पाहिजे. शेती आहे आपल्याकडं, शेतीला किती पाणी द्यायला लागतं, किती शेत जमीन आपल्याकडे आहे, किती जंगल तुटलं. हा जर थोडा विचार केला तुमच्या लक्षात येईल हा आपणहून ओढवून घेतलेला प्रॉब्लेम आहे. आणि सुरुवात ह्याची झाली सगळी ही आपल्या चुकीमुळे होत गेली आहे. पण आता आपली चुकी झाली म्हणून माणसाचा जीव आपण जाऊ देणार आहे का? नाही जाऊ देणार. यासाठी आपल्याला काही उपाय करायला पाहिजे आहेत. अगदी बरोबर. हे आपणच ओढवून घेतलेलं संकट आहे हे नक्कीच. पण यावर नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते पण आपण बोलू की काय उपाय करायला पाहिजेत. बघा, बिबड्याला पकडणं, बिबड्याला गोळी मारणं, 500 ते 1000 पिंजरवून बिबड्यांना उचलणं, बिबड्यांना दुसरीकडे नेऊन ठेवणं, यानं हे कधी सुटणारा नाहीये. हे प्रसंग वाढतच जाणार आहेत. मग हे जर आपल्याला प्रसंग सोडवायचे असतील, माणसाचा जीव जर जाऊ द्यायचा नसेल, बिबड्यांचा जीव सुद्धा जर जाऊ द्यायचा नसेल,
तर आपल्याला थोडेसे दीर्घ मुदतीचे उपाय ते शोधायला लागतील. तेव्हा पहिल्यांदा हा विचार करायला लागू की याच्यामध्ये चूक कुणाची आहे, आणि चूक समजा बिबळ्याची असेल तर आपल्याला बिबळ्याला काही समजवता येईल का? नाही समजवता येणार. मग माणसाची चूक असेल तर आपल्याला माणसाला समजवता येईल. म्हणून आपण फोकस जर थोडा बदलला, बिबळ्यापासून आपण थोडंसं जर माणसाकडे आलो तर आपल्याला ह्याच्यावरचे उपाय जे आहेत ते नक्की मिळू शकतील. पण आता ते निर्बीजीकरणासारखा उपाय त्यांनी आता सरकारने मान्य केलेला आहे, तर तो खरंच इतका प्रभावी आहे का? की तुम्ही जसं म्हणालात की दीर्घकालीन उपाय आणि व्यावहारिक उपाय केले पाहिजेत, तर हा आहे का उपाय? आणि किंवा अजून कोणते उपाय केले पाहिजेत? बरेचसे उपाय आहेत. आता तुम्ही विचारून आपण पहिल्यांदा बोलू. आता हे निर्बीजीकरण म्हणजे काय होतं? हा जो उपाय आहे याला म्हणतात की एक प्रकारचं इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह हे वापरलं जातं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणसांच्या मध्ये आपण जेव्हा करतो त्या दोन गोष्टी केल्या जातात. स्त्रियांच्या बाबतीत करतो त्याला आपण म्हणतो ट्युबेक्टॉमी, पुरुषाच्या बाबतीत करतो त्याला म्हणतो आपण व्हॅसेक्टॉमी. माणसाच्या बाबतीत असं असतं की व्हॅसेक्टॉमी करणं हे ट्युबेक्टॉमीपेक्षा खूप सोपं असतं. पण आपल्याला काय झालेलं आहे, लोकांच्या मनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या भीती, वेगवेगळ्या कल्पना, यामुळे तुम्ही सुद्धा बघितलं असेल जेव्हा फॅमिली प्लॅनिंगचा जोर होता त्यावेळेस लोक व्हॅसेक्टॉमी नाही करायचे, स्त्रियांनाच ट्युबेक्टॉमी करायला लावायचे. पण इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह जे वापरले जातात ते आतापर्यंत नरांच्या बाबतीत त्याचा परिणाम अजून कितपत होतो ते कळून आलेलं नाही. पण फिमेल ज्या असतात म्हणजे मादी ज्या असतात त्यांच्यावर हा जर प्रयोग केला आणि त्यांना जर हे इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह दिलं तर एकदा दिल्यापासून पुढचे साधारणपणे 2 ते 3 वर्ष त्यांच्या जे ओव्हुलेशन होत असतं ते होत नाही. ओव्हुलेशन जर झालं नाही तर पुढचं प्रजनन होत नाही. हा प्रयोग जो आहे हा इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह जी वेगळ्या प्रकारची आहेत ती आफ्रिकेमध्ये वापरली गेलेली आहेत. त्याचा सिंहावर, चित्त्यांवर, मोठ्या मोठ्या प्राण्यांवर त्यांनी उपचार करून बघितलेले आणि त्याचा उपयोग नक्की होतो. पण बिबळ्यांच्या बाबतीत, आणि ते सुद्धा आपल्याला वाईल्ड जे बिबळे आहेत, पकडलेले बिबळे आहेत, त्यांच्या बाबतीत हे करायचं असल्यामुळं केंद्र शासनानं याला मान्यता दिलेली आहे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 5 बिबळे जे असतील माद्या त्यांच्यावर हे प्रयोग केले जाणार आहेत. आता या 5 ज्या माद्या असतील त्या सुद्धा आपल्याला कशा पाहिजे आहेत? 12, 13, 14 वर्षाच्या वयस्कर झालेल्या नको आहेत, ज्याला आपण मॅच्युअर झालेल्या म्हणतो. 2 ते 3 वर्षाच्या पुढच्या म्हणजे साधारण 5-6 वर्षाच्या माद्या ज्या असतील त्या माद्यांना बेशुद्ध केलं जाईल. त्यांना हे कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शनद्वारा दिलं जाईल. कारण आपल्याला जेव्हा नेहमी वापरायचं असेल तेव्हा बंदुकीतनं डाटच्या साह्याने आपल्याला मारायचं, म्हणजे एकदा मारलं त्याच्यामध्ये गेलं की पुढची 2 वर्ष त्या मादीचं उच्चन होणार नाही. पण हा प्रयोग करत असताना पहिल्यांदा 5 माद्यांना आपल्याला बेशुद्ध करणार एवढ्यासाठी की त्यांना आपल्याला हे इम्युनो कॉन्ट्रासेप्टिव्ह जे इंजेक्शन द्यायचं आहे आणि त्यांच्या गळ्याभोवती रेडिओ कॉलर बसवायची आहे. मग रेडिओ कॉलर लावलेल्या 5 माद्यांना आपण 2 वर्ष जेव्हा बघून जेव्हा लक्षात येईल की या माद्यांना पिल्लं झालेली नाही आहेत, म्हणजेच काय झालं की ह्याचा उपयोग झालेला आहे, त्याच्यानंतर मग पुढे हा सगळ्यांना करता येईल. मग मात्र दरवेळेस आपल्याला मादी पकडायची गरज राहणार नाही. आपण बंदुकीत डाटमध्ये औषध घालून लांबनं मारून सुद्धा हा प्रयोग करू शकू. कारण हा जो निर्बीजीकरण आहे हे पूर्ण निर्बीजीकरण नाही, हे काही कालावधीसाठी बीजाची वाढ होणं आणि बीज रिलीज होणं हे थांबवण्याचं काम आहे. आणि हा एक दीर्घ पद्धतीचा उपाय आहे. दुसरा दीर्घ पद्धतीचा उपाय काय आहे? सगळ्यात जो आपल्याला करायला लागणार आहे तो लोकांच्या मध्ये अवेअरनेस वाढवणं. जसं मी मगाशी म्हटलं, तुम्ही आणि मी आपण बिबळ्याला काहीच शिकवू शकणार नाही. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की बिबळ्या ज्यानं माणसाच्या वस्तीकडे आकर्षित होतो त्या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजेत. मी मुंबईला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा जेव्हा डायरेक्टर होतो 2011, 12, 13 त्याने खूप मोठा मी प्रयोग केलेला होता आणि त्या प्रोजेक्टला नाव दिलं होतं मुंबईकर्स फॉर SGNP, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी मुंबईकर. काय आम्ही केलेलं होतं? त्या लोकांच्या मनात हीच भीती होती की बिबळ्यांना खायला नीट अन्न मिळत नाही पार्कमध्ये म्हणून बिबळे बाहेर जातात, त्यांना माणसाचं रक्त आवडतं म्हणून ते माणसं मारतात. आणि हा समज खोटा कसा आहे हे आम्ही सांगण्यासाठी एक प्रोजेक्ट केला. त्यात आम्ही लोकांना बरोबर घेतलं, वेगवेगळे स्टेक होल्डर्स म्हणजे म्युन्सिपाल्टीची लोक, रेव्हन्यू डिपार्टमेंटची लोक, पोलीस, या सगळ्यांना बोलून त्यांना सगळ्यांनाही समजावून दिलं की बिबळ्याला खाद्यपदार्थ जरी नैसर्गिकरित्या अवेलेबल असले, म्हणजे कुठले, चितळ आहे, सांबर आहे जंगलातलं, तरी बिबळे कुत्र्यांच्याकडं डुकरांच्याकडे येतात. काय येतात? तर जंगलामध्ये तुम्हाला जर चितळ किंवा सांबारच्या मागं त्यांना पकडायला पळायचं असेल तर किमान तुम्ही 10-12 वेळा त्यांच्या जेव्हा मागं लागाल तेव्हा तुम्हाला एकदाच मिळतं. आजकाल बरीचशी लोक नॅशनल जिओग्राफी चॅनल बघतात, डिस्कवरी बघतात, त्यात तुम्हाला दिसेल की वन्य प्राण्यांना प्रत्येक हल्ल्यामध्ये भक्ष्य मिळत नाही. मग सोपं काय आहे त्यांच्या दृष्टीनं? ते कुत्रं ज्याच्या मागले ते लगेच पकडता येतं, डुक्कर, माणूस तर अगदीच लगेच पकडता येतो. मग ह्यांना कळलं कसं?
हे त्यांना अनुभवानं कळत गेलं. अरे हा याला पकडायला तर आपल्याला फार सोपं आहे. मग आता बघा, मनुष्य वस्तीमध्ये कुत्रं डुकरं येतात कुठं? तिथं वस्तीजवळ खूप घाण असेल, केर कचरा असेल, मेलेली जनावरं टाकली असतील. तुम्ही आजकाल बघता खेडेगाव असो, केर कचरा खूप ठिकाणी पडलेला असतो. ते तुम्हाला कुत्रं दिसतं, डुकरं दिसतं. हे सगळं नको यायला पाहिजे असेल तर त्या जागा आपल्याला साफ करायला लागतील. आपल्याला इकडे दिवे बसवायला लागतील. घराच्या जवळ, फार्म हाऊसच्या जवळ जिथं कुठं गवत वाढलेलं आहे, जिथं झुडपं वाढलेली आहेत, ती आपल्याला सही काढून टाकायला लागतील. का? तर तिथं बिबड्याला लपायला जागा मिळू नये. आता बिबड्यापासून दूर राहणं हे खेडेगावातल्या माणसाला सहजासहजी शक्य नसतं. मग काही थोडी काळजी घ्यायला आम्ही सुचवलेली याच्यामध्ये. काय तर पहाटेच्या वेळीस अंधार असताना शेतात जाऊ नका, संध्याकाळच्या वेळी शेतात जाऊ नका. आता वर्षानुवर्ष लोक आपल्या इच्छेप्रमाणे शेतात जातात, काम करतात. त्याने हे समजून सांगायला सुद्धा खूप वेळ लागणार आहे. काय एवढं सोपं नाही आहे. कारण का शेतकरी हाच म्हणा ना की दादा मी कधी शेतात जायचं ते मी माझ्या वेळेनुसार ठरवणार. पण जराच आपल्या भागामध्ये बिबळे आहेत, बिबळ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला पाळायला लागतील. आणि मी लोकांना दोष कधीच देणार नाही. हे काम सरकारी यंत्रणेचं आहे, समाजामध्ये सेवा करणारे NGO आहेत त्यांचं हे काम आहे, वृत्तपत्र प्रतिनिधींचं हे काम आहे. आज जसं आपण आकाशवाणीवर बोलतोय असं सोशल मीडियाचं हे काम आहे की लोकांना हळूहळू शिकवायला लागतं. बघा, आपण प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले होते, एका झटक्यात ते सुरू झाले नाहीत. स्त्री शिक्षण एका झटक्यात त्याला वर्षानुवर्ष जायला लागली. त्यामुळे लोकांना आपल्याला समजून सांगायला लागेल की बिबळ्यांना आपल्याला शिकवता येत नाही, आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. वन विभागानं काही सूचना केलेल्या आहेत, त्याचं तंतोतंत पालन करा. या उपायांमध्ये राज्य शासनाची भूमिका नेमकी कशी असावी याबाबत आपण काय सांगाल? राज्य शासनात सुद्धा आपण विनंती केलेली आहे की बघा, एखाद्या ठिकाणी पूर आला, एखाद्या ठिकाणी आग लागली, सुनामी आली की अशा वेळी संपूर्ण जिल्हा प्रशासन एकत्र येतं. त्याच्यामध्ये महसूल विभाग असतो, त्याच्यामध्ये पोलीस विभाग असतो, त्याच्यामध्ये फायर ब्रिगेड असतं, त्याच्यामध्ये नॅशनल डिझास्टर टीम मॅनेजमेंटची लोक असतात. पण गावामध्ये बिबळ्या आल्यानंतर सगळी लोक म्हणतात की फक्त वनविभागाचे काम करायला पाहिजे. असं कधी शक्य होत नाही ना. वनविभाग जर काम करत असेल, तिथं जर लोकांची गर्दी होणार असेल तर त्या गर्दीला आवरायला पोलीस लागतील. गावामध्ये जर आपल्याला खूप गर्दी होणार असेल, बिबळ्याचा हल्ला झाला, माणसाला जखमी झालं, लोक एकत्र होतात, रस्ते थांबवतात, गाड्या थांबवतात, वनाधिकाऱ्यांना मारहाण होते. अशा वेळेस आपल्याला रेव्हन्यूची माणसं बरोबर लागतील, तहसीलदार लागेल. जुन्या आपल्या IPC मध्ये 144 एक कलम असायचं, आपण त्याला सगळे लोक कर्फ्यू म्हणतो. तो लावायला कोण लागतं? ते रेव्हन्यूचे अधिकारी लागतात. मोठं जर शहर असेल तर तिथे कमिशनरेटची लोक आपल्याला लागतात. मग ह्या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की बिबळ्याचा हल्ला होणं, गावामध्ये गवा येणं, गावामध्ये हत्ती येणं ही एक नॅचरल कॅलॅमिटी समजली पाहिजे. ज्याला आजकाल नाव देतो नॅशनल डिझास्टर. राज्य शासनानं म्हटलेलं आहे की असं काही होणं स्टेट डिझास्टर समजून सगळ्यांनी मदत करा. म्हणजे सगळे विभाग जर एकत्र आले तर आपल्याला गावात हे करता येईल. काय होतं बघा, बिबळ्याच्या हल्ल्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर घरच्या लोकांसाठी फार वाईट आहे, डिपार्टमेंटसाठी सुद्धा हे वाईट आहे. जेव्हा आम्ही कोणाला समजवायला जातो, लोकांना विचारायला जातो, त्या फॉरेस्टच्या लोकांच्यावर हल्ले केले जातात, त्यांना मारहाण केली जाते, गाड्या पेटवल्या जातात. असं म्हटलं जातं की या बिबळ्याला ताबडतोब पकडा, या बिबळ्याला घेऊन जा. कुठं घेऊन जाणार या बिबळ्याला? आणि हा बिबळ्या काय एकटा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे का? तो सगळ्यांचा आहे. आता काही लोक म्हणजे साहेब असं कसं म्हणता तुम्ही, हा सगळ्यांचा आहे. आपण नेहमी नाव घेतो की आपलं जे सगळं कार्य चालतं ते संविधानाप्रमाणे चालतं. संविधानाची सुद्धा आपल्याकडे कलमं आहेत, 48 आणि 51 काय असतं त्याच्यामध्ये? काही जसे आपले फंडामेंटल राईट्स आहेत तशी काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. राज्याचं हे काम आहे की आपली सगळी वनसंपदा, आपले वन्यजीव यांना वाचवणं, त्याची रक्षा करणं, यासाठी शासनानं काही करायचंय आणि काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर श्रोते हो, या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आपण या समस्येवरील दीर्घकालीन उपाययोजना आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे याबाबत लिमये सरांकडून अधिक सविस्तर माहिती घेणार आहोत. तर पुन्हा भेटूया या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात.